गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात वीज यंत्रणा कोलमडली आहे. तब्बल 100 तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित असल्यानं संतप्त नागरिक थेट रस्त्यावर उतरले. वीज नसल्यामुळे पाण्याचा पुरवठाही ठप्प झाला असून नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. महावितरण आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सेवा नाही तर कर नाही अशा घोषणा देत शेकडो नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक आंदोलनात सहभागी झाले. संतप्त नागरिकांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घालत थेट जाब विचारला. 100 तास वीज नसताना प्रशासन काय करत होतं? आम्ही नियमित कर भरतो, तरीही अंधारात का राहायचं? असे सवाल नागरिकांनी खासदारांसमोर उपस्थित केले. नागरिकांचा वाढता रोष पाहता काही काळ आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांना वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सेवा मिळत नसतील तर त्यांनी कर का भरावा? नागरिकांनी कर भरू नये, त्यांच्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं वक्तव्य बारणे यांनी केलं. यांना मागे घ्या. नाही यांना मागे घ्या. हो यांना मागे घ्या साहेब. यांना हे आता आलेले 5 दिवस पुढे होते. यांना मागे घ्या. हे जाणून पूर्ण काय नाही हे काय नाटक असतं मला माहिती. एक मिनिट माझा